बड़ी तादाद में वंचित बहुजन आघाड़ी के कार्यकर्ता ने लिया पीपल्स रिपब्लिकन पार्टी में पक्ष प्रवेश। आप देख रहे हैं BS4 न्यूज यूट्यूब चैनल पर। प्रतिनिधि संजय खांडेकर धामनालिंगाई इनकी रिपोर्ट। माता रमाई भीमराव अंबेडकर जयंती के उपलक्ष्य में पीपल्स रिपब्लिकन पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष लॉन्ग मार्च प्रणेता प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर और पार्टी के राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य लघु उद्योग महामंडल राज्य मंत्री दर्जा माननीय भाई जयदीप कवाडे, पार्टी के नागपुर जिला अध्यक्ष नरेंद्र डोंगरे, नागपुर शहराध्यक्ष कैलाश बोंबले, पार्टी के राष्ट्रीय मजदूर सेना अध्यक्ष विजय पाटिल, इनकी प्रमुख उपस्थिति में शनिवार 7 फरवरी 2026 को रवि भवन नागपुर में दोपहर 2:30 बजे महत्वपूर्ण बैठक का आयोजन किया गया था। दरमियान बहुजन आघाड़ी के कार्यकर्ता भाई संजय सूर्यवंशी के साथ असंख्य कार्यकर्ता ने पीपल्स रिपब्लिकन पार्टी में पक्ष प्रवेश किया गया। पीपल्स रिपब्लिकन पार्टी में पक्ष प्रवेश करने वालों का बड़ी गर्मजोशी के साथ स्वागत किया गया। संजय जी सूर्यवंशी ने बताया कि वंचित बहुजन आघाड़ी में हमें कोई महत्व नहीं दिया गया तथा हमें सम्मान नहीं दिया गया, इसलिए हम पीपल्स रिपब्लिकन पार्टी में प्रवेश कर रहे हैं। बैठक में पीपल्स रिपब्लिकन पार्टी के नेता तथा कार्यकर्ताओं ने अपने अपने विचार रखे। आप देखते रहिए ऐसी ही महत्वपूर्ण विषयों पर आधारित घटनाएं आपके लोकप्रिय BS4 न्यूज यूट्यूब चैनल पर। चैनल को लाइक, सब्सक्राइब, शेयर कर चैनल को आर्थिक सर्वांना ठेस पोहोचेल त्या दिवशी कोणतीही राजकीय शक्ती ठामपणे युतीमध्ये असलो तरी सामाजिक प्रश्नावर आपले आंदोलन थांबले नाही पाहिजे। काल परत उदाहरण सांगतो, नाशिकचे 26 जानेवारीला गणराज्य दिवस प्रजासत्ताक दिवस। नाशिकमध्ये नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते 26 जानेवारीचा ध्वजारोहण समारंभ। भाषणामध्ये त्यांनी सर्वांची नावं घेतली, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेमुळे प्रजासत्ताक दिवस जन्माला आला, गणराज्य निर्माण झालं, त्या बाबासाहेबांचं नावच त्यांनी घेतलं। त्या कार्यक्रमात उपस्थित आपले 2 भगिनी माधवी जाधव आणि सुरेश नावाचे वन विभागाचे कर्मचारी त्यांनी आरडाओरड केला। आपल्या नोकरीची पर्वा सरकारी सेवेत असताना निषेध केला पालकमंत्र्याचा। हे जेव्हा कळलं तेव्हा मी लगेच 27 तारखेला नाशिकला गेलो, त्या भगिनीची भेट घेतली, मला दिलासा दिला, त्याचं कौतुक केलं। म्हणजे आपल्या नोकरीची पर्वा न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जाणीवपूर्वक न घेणाऱ्या पालकमंत्र्यांचा निषेध आपल्या भगिनीने केला आणि आपल्या पक्षाने केला। मी देखील प्रेस कॉन्फरन्स, आपण युतीमध्ये असलो तर त्याचा काय गुलाब नाही, आम्ही सर्व काही सहन करू शकतो, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवच्या टोकावर देखील आपण काही सहन करू शकत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाने नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांचा धिक्कार केला, निषेध केला, त्यांच्यावर ॲट्रॉसिटीची केस दाखल व्हावी आणि मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशा प्रकारची मागणी आपण अनेक आंदोलन, जसं आता कुईबंदीच्या गावामध्ये प्रकार झाला, असे अनेक प्रकार। तेव्हा आपली पक्षाची ओळख, सर्वसामान्य लोकां पक्षाची ओळख कशाने, पक्षाची ओळख आंदोलनाच्या माध्यमात अनेक प्रश्न लोकांचे असतात, छोटे मोठे आंदोलन, कधी मोर्चा काढायचा असेल, कधी धरणं द्यायचं असेल, कधी निवेदनं द्यायची असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनाच्या माध्यमातून पक्षाची ओळख लोकांना पडली पाहिजे। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर उपस्थित आहेत। मी आपल्या सर्व सहकारी नेत्यांना, प्रमुख पदाधिकाऱ्यांना आज एक आनंदाची बातमी अशी द्यायची आहे की वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण पश्चिमचे जे अध्यक्ष होते संजय भाऊ सूर्यवंशी, हे त्यांच्या संपूर्ण सहकार्यासह त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा दिलेला आहे आणि आदरणीय जोगेंद्र कवाडे सरांच्या उपस्थितीत ते आज पीपल्स रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। सर्वांनी टाळ्या वाजवून
कॉलेज संजय त्यांच्यासोबतच त्यांचे सहकारी देवेंद्रजी डोंगरे यांनी देखील यावं. आदरणीय गावडे सरांना विनंती करतो. दादारावजी प्रसार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर हर्षल वाधवाजीचं देखील स्वागत आदरणीय कवडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर विकास मेश्राम यांचं देखील स्वागत मार्गेच नितीन लबडे यांचं देखील स्वागत. बाकी अतुल मिश्रा ठीक सगळे येते ज्यांची नियुक्त सर्वांना विनंती करतो समोर या प्रेससाठी आपल्याला फोटो पाठवायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा कवाड़े आगे बढ़ो कवाड़े आगे बढ़ो एकच साहेब एकच साहेब शुभेच्छा सर्वांना. धन्यवाद करतो. पक्षांना मला एक मान सन्मानाने मला पक्ष प्रवेश करून दिलेला आहे त्याचे दादाचे मी खूप धन्यवाद करतो आणि सगळे माझे मित्रमंडळी सगळे बसलेले खूप धन्यवाद करतो. मी खूप मोठा हकलणार नहीं मैं इतना ही बात करूँगा. मेरे को मालूम था तो आज संजय सोलंकी था दक्षिण पश्चिम विधानसभा के अंदर पक्का इंसान. आज मैं 300 लोगों को मैंने विधानसभा के अंदर ज्वाइन किया था. वो भी मौके पूरे साथ में आएगी दादा के साथ में मैं वादा करता हूँ. और वो इसलिए आएगी क्योंकि उनको मालूम है क्या और हर समाज का व्यक्ति आएगा मेरे साथ. ये अभी मैं शुरुआत किया हूँ. मैं हर कोई समाज का व्यक्ति आएगा और पार्टी को कवल सर को जगदीश दादा को मैं एक आश्वासन देता हूँ कि मुझे मालूम है पार्टी कैसे बढ़ाना है करना पानी कैसे करना है लोगों तक कैसे पहुँचना है. ये मैं जोरों से काम किया हूँ. ये मेरे को लोगों का भावनिक लोगों का जो अटैचमेंट है वो मुझे मालूम है कि लोगों को क्या चाहिए वो लोगों तक वो बात मैं करके लोगों को यहाँ तक कैसे लाऊंगा मुझे मालूम है और पक्का लाऊंगा. क्योंकि वो बोलने की बात नहीं क्योंकि वंचित को भी मेरे को मालूम था कि वंचित में मुझको जब अध्यक्ष बनाया तो मेरे पास में कोई लोग नहीं थे. आज मेरे पास बहुत सारे लोग हैं मेरे किलोमीटर के जो है बहुत सारे मेरे साथ जुड़े लोग हैं. तो मैं करूँगा पार्टी के लिए जो भी करूँगा बहुत अच्छा करूँगा. और साल भर के अंदर जो वंचित को जो मैंने ताकत लगाया था वो अपना पीपल्स पार्टी को ताकत लगाऊंगा. ये मैं वादा करता हूँ. रिपब्लिकन चळवळ मजबूत करायचं काम आपल्या सर्वांच्या माध्यमाने होत असेल तर मला तरी वाटतं की हे आपला सन्मान आहे. आज आपण घरदार परिवार सोडून जे फिरतो ना सुचिता हा बाबासाहेबांच्या चळवळीचा सन्मान आहे आणि हा सन्मान आपण प्रत्येकाने राखला पाहिजे. पण पराज ठावरे आणि माझ्या स्वप्नीलजी मालने सर्व नवीन टीमला मला सांगणं आहे की आज जर का आपले वडीलधारी मंडळी कुठे काही सांगत असतील की कुठे अन्याय अत्याचार झाला अरे कवाडे सर आजही 80-90 वर्षाच्या या वयामध्ये काल परवा बुलढाणा जिल्ह्यातील वेणी गावी एवढं मोठं दलितांवर बहिष्कार टाकण्यात आला. त्या ठिकाणी स्वतःला बाबासाहेबांचं रक्त म्हणणारे कोणी पोहोचले नाही. पण हा 90 वर्षाचा आमचा ढाण्यावाद
आमच्यासारख्या तरुणांना लाज वाटेल. आमचे नेते कवाड सर तिथे 400 किलोमीटरला जाऊन पोहोचले आणि पोलिसांना त्यांनी ठणकावून सांगितलं. आजच्या युवा पिढीला झालेलं काय? आले पाहिजे तुम्ही, तुमच्यासारखे तुम्ही उद्याचं नेतृत्व आहे. हा पीपल्स रिपब्लिकन पक्ष म्हणजे काय जयदीप कवाडे सर आमची काही जागीर नाही आहे. पीपल्स रिपब्लिकन पक्ष उद्या आम्ही राहू नाही राहू, पण बाबासाहेबांची रिपब्लिकन चळवळ, आंबेडकरी चळवळ जिवंत राहिली पाहिजे. उद्या तुमच्यासारख्या युवकांच्या भरोश्यावर आमचा ओबीसी समाजाचा नेता स्वप्नील मल्ले, ओबीसी समाजाचा असून ते आणि त्याचे अनेक सहकारी या ठिकाणी उपस्थित आहे. आमचा यासीम आहे, अनेक लोक आहेत. बिलकुल आमचे बडगेजी आहेत, अनेक लोक वैद्य साहेब आहेत, अनेक लोक असे आहेत जे अनेक वाधवा भाई आहेत आमचे. म्हणजे सर्वांना जय भीम. प्रथमतः मी मीडियावर बोलत आहे. माननीय कवाडे सरांच्या आणि जयदीप भाऊच्या याच्यामध्ये सानिध्यामध्ये आम्ही म्हणजे जगदीप भाऊच्या सानिध्यामध्ये प्रथमतः आलो. तर कवाडे सरांच्या सानिध्यामध्ये मी जवळपास 35 वर्ष मला होत आहे आणि आता मी रिटायरमेंट झालेली आहे. माझी रिलायन्स पेट्रोकेमिकल्स म्हणजे पेट्रोकेमिकल डिपार्टमेंटला पब्लिक सेक्टरला होतो. तर एक असा काळ होता की त्या काळामध्ये पब्लिक सेक्टर नेतृत्वच मिळत नव्हतं. तर आम्ही कवाडे सरांचा संपर्क केला. पहिल्यांदा मी माईशी काम करत होतो, नंतर कवाडे सरांचा माझा संपर्क झाला. कारण मी पण नागपूरचा असल्यामुळे सरांची कधीतरी सगळ्याच नेत्यांकडे गेलो, परंतु कोणी तशी काही मदत आम्हाला करत नव्हते. परंतु कवाडे सरांनी संपूर्ण फेडरेशनला आणि